शिवसेनेच्या मागाटण्याच्या माजी नगरसेविका संजना संजय घाडी यांनी आज धनुष्यबाण हाती घेतलेला आहे आणि अधिकृत शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला. आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, ठाकरे यांचा किल्ला लढवताना संपूर्ण महाराष्ट्रानं मुंबईनं तुम्हाला पाहिलेलं आहे, पण आज अशी वेळ का आली की तुम्हाला शिवसेनेमध्ये येऊ वाटलं आणि धनुष्यबाण पुन्हा एकदा हाती घेऊशी वाटलं? पहिलं तर मी सांगते की मी माजी नगरसेविका नव्हते, मी उपनेता आणि प्रवक्ता म्हणून पक्षाचं काम करत होते. आणि हे काम करत असताना जी काही जबाबदारी पक्षाने दिली ती जबाबदारी घेऊन प्रामाणिकपणे पक्ष खरोखर संकटात आहे असं समजून आम्ही त्या पद्धतीने काम करत राहिलो. पक्षाची बाजू विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून, चॅनल्सच्या माध्यमातून ठामपणे मांडत राहिलो. पण हे काम करत असताना किंबहुना मला वाटतं विधानसभेच्या वेळेला आपल्यासारख्या सर्व पत्रकारांनी त्या ठिकाणी संजना घाडी उमेदवार असतील मागाटण्याच्या कदाचित अशी एक हे उठवली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं जवळचे काही नेते इतके सावध झाले की यांना कसं बाजूला करायचं अशा पद्धतीचं एक वातावरण. आणि माझ्या बाबतीतच नाही, अशा कित्येक नेत्यांच्या बाबतीत, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीत एक तिकडे रस्ताना दिसू लागलं. या संदर्भात आम्ही रश्मी वहिनीची चर्चा केली. मी उद्धव साहेबांना समोरासमोर विचारलं, साहेब काय अडचण आहे का, आम्हाला सांगा, काय प्रश्न असतील तर सांगा, काय विचारायचं असेल ते बिनधास्त विचारा. पण तसं काहीच झालं नाही. आणि त्या चष्म्याच्या मधून सगळ्यांना बघताना मग कुठेतरी प्रवक्ता पदाला बगल द्या, सोलापूर जिल्हा आमच्याकडे असलेला त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला गेला. पण अशा पद्धतीची कामं म्हणजे जे अडचणीच्या काळात शिवसेना अडचणीत आहे असं समजून तुमच्याबरोबर राहिले, याच लोकांना वारंवार अविश्वासाने पाहणं आणि त्या पद्धतीच्या गोष्टी इतर नेत्यांच्या बरोबर रचून त्याच्यावरती कट रचणा नवीन प्रकार त्या ठिकाणी सुरू झाला. म्हणजे विनाकारण लोकांमध्ये जाऊन संघटना वाढवायचं सोडून नको तेच प्रकार सुरू झाले. त्याला कुठेतरी चपराक बसली पाहिजे किंवा हे सगळं संपलं पाहिजे. मग याचा पर्याय शोधत असताना आम्ही कायम शिवसेनेशी बांधील असलेली लोक, तर शिवसेना जिथे एकनाथ शिंदे साहेबांचं आम्ही काम बघतोय दुसऱ्या बाजूला की काही हातात नसताना अचानक पक्ष, संघटना, कार्यकर्ते जोरदार त्या ठिकाणी यायला लागले. त्यांची कामं ज्या पद्धतीने, आपला दवाखाना असेल, आताचा हा सागरी मार्ग असेल किंवा मुंबईतल्या सगळ्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करणं, जो मला वाटतं कित्येक वर्षापासून लोकांची डिमांड होती, ही सगळी कामं ज्या पद्धतीने व्हायला लागली, तर अशा लोकाभिमुख काम करणाऱ्या शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्या ठिकाणी आपण काम करावं हा विचार करून अत्यंत ताकदीने आम्ही या ठिकाणी त्यांच्या बरोबर आलेलो आहोत. आमच्या सर्व सहकारातील मोठ्या लोकांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. शाखेतल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि यांना घेऊन भविष्यामध्ये साहेब जी जबाबदारी आम्हाला देणार आहेत नव्हे, उपनेते प्रवक्ते पदाची जबाबदारी त्यांनी मला दिलेली आहे. या जबाबदाऱ्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी भविष्यामध्ये काम करणार आहोत. पण ताई, ठाकरे यांनी प्रवक्तेपद का दिलं नाही? कारण त्यावेळी पण हा प्रश्न उपस्थित केला होता. नेमकं यामागचं कारण काय आहे? मी आता काही मीडियानं विचारलं ना की तुम्ही पण आम्हाला प्रमाणपत्र देणारे आहात की आम्ही बोललो, आम्ही कशा पद्धतीने किल्ला लढवला. मग प्रश्न त्यांनाच विचारावा लागेल की का नाही दिलं तुम्ही, काय त्याच्यात अडचण होती. तिथूनच खरं उत्तर तुम्हाला मिळू शकतं की काही त्यांच्या कानापर्यंत येतं, मग त्याच्यावर विश्वास ठेवला जातो का. मग अशा पक्ष ज्यांच्याकडे आलो आणि ज्यांनी एक 5-10 मिनिटात विश्वासाने एक मोठी जबाबदारी आमच्यावर दिली आहे, अशा व्यक्तींबरोबर काम केलं पाहिजे हा विचार करूनच आम्ही इथे आलो. ठाकरे यांचा पक्ष जे कार्यकर्ते सोडतात त्यांना गद्दार म्हणून बोललं जातं. उद्या तुमचाही गद्दार म्हणून उल्लेख केला जाईल. 100% तिथे एक मला वाटतं स्टॅम्प तयार केलेला आहे आणि शेवटचा माणूस जाईपर्यंत त्याला गद्दार स्टॅम्प लावणार आहेत का. माझं असं म्हणणं आहे की उद्धव साहेबांच्या आजूबाजूला काही पक्षांतर्गत गद्दार बसलेले आहेत, त्यांची जर वेळेवर व्यवस्था केली तर कदाचित ती संघटना वाचू शकेल. अन्यथा शेवटच्या माणसापर्यंत आपण गद्दार बोलत बसाल तर मागच्या 2.5-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही लढा दिलेला आहे, हा लढा तुम्ही सहज विसरणार असाल तर शिवसैनिक तरी तो विसरणार नाही याची मला खात्री आहे. काय वाटतं तुम्हाला, कोण आहेत ते गद्दार आजूबाजूला उद्धव ठाकरेंच्या? तुम्ही बोलणार आता तर तुम्हाला जबाबदारी पण दिलेली आहे. आता नाव घेतलं, घाडी साहेबांनी सांगितलं, मी मगातपासून सारखे उल्लेख करते. हेमंत जाधव पत्रकार यांनी एक सविस्तर व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की विनायक राऊत हे म्हणजे आता लोक म्हणतात, मी बोलूनच टाकते की लोक आता म्हणतात की हे मातोश्रीवर येऊन बसलेत तर फक्त अंथरुणं घेऊन यायचे राहिलेले आहेत मातोश्रीवर, अशी नेत्यांची म्हणणं आहेत, नेत्यांच्या स्टेटमेंट आहेत तिथल्या. म्हणजे इतका हस्तक्षेप त्यांनी त्या सगळ्यामध्ये केलेला आहे. आणि हा सगळा हस्तक्षेप एखादा जवळ असल्याने नेत्याने करणं समजू शकतो,
पण तो कितपत योग्य आहे, तो योग्य आहे की नाही आहे, याने संघटनेला क्षती पोचते का, हे पक्ष नेतृत्वाने पण पाहिलं पाहिजे. ते पाहताना आम्हाला दिसले नाहीत आणि त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला. आणि खात्री आहे हा निर्णय आमचा अत्यंत योग्य दिशेने आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमचे आमदार आहेत एक चांगले कार्यक्षम प्रकाशदादा सुर्वे, यांच्या माध्यमातून चांगलं काम आम्ही उभं करू. संजय गाडी साहेब सुद्धा आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज बऱ्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. काय नेमका अन्याय झाला ठाकरे यांच्या पक्षात तुमच्यावर? नाही, म्हणजे माझ्यासारख्या एका सर्व गुणसंपन्न असणाऱ्या, माझ्याकडे एक संघटन बांधणी, वक्तृत्व आणि हे असणारे गुण असताना देखील माझ्यासारख्या माणसाला 8-9 वर्षापासून एक साधं पदही न देता असं ठेवणार असेल अशा परिस्थितीत, तर किती वर्ष थांबायचं आणि का थांबायचं हा प्रश्न माझ्या अनेक लोकांच्या मनामध्ये आलेला आहे. आणि जी पक्षामध्ये मी खरं तर मी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं त्यांचा 61वा वाढदिवस होता षण्मुखानंद, त्यांचं भाषण ऐकून मी शिवसैनिक झालेला कार्यकर्ता आहे आणि त्याच्यापासून त्यांच्या ध्येय धोरणावरती काम आजपर्यंत मी भारतीय विद्यार्थी सेना असेल, राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि याच्यात करत आलेलो. पण आज जे मी पाहतो अलीकडे जे काम चाललेलं आहे पक्षाचं मातोश्रीमधून, ते काही कुठच्या सामान्य शिवसैनिकाला किंवा पदाधिकाऱ्याला आवडेल अशा प्रकारचं नाही. त्यामुळे आम्ही हे निर्णय घेतला की आपण इथून निघून जायचं. विनायक राऊतांवर पण बरेच आरोप होत आहेत. काय नेमकं करतायत ते? कसं आहे की मी मागाशी म्हटलं की उद्धव साहेबांना धोका जो आहे तो दाऊदपासून नाही आहे, तो विनायक राऊतपासून आहे. आणि खरं आहे, कारण स्वतः तिकडे खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पडले, कोकण सगळं संपून टाकला, एक भास्कर शेठ त्या ठिकाणी निवडून आले त्यांच्या स्वतःच्या ताकदीवरती आणि मातोश्रीवरती तिथे कुंडी मारून बसलेले आहेत आणि ह्याला पद दे त्यांना पद दे, चुकीच्या व्यक्तींना पदाधिकारी करून पक्ष कसा रसाळा जाईल हे त्या ठिकाणी काम योग्य पद्धतीने ते करतायत. हे उघड्या डोळ्यांनी उद्धव साहेब पाहतायत आणि असं जर होत असेल तर पक्ष कसा वाढेल हा प्रश्न आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय संजना घाडी आणि संजय घाडी आणि त्यांच्यासोबत असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यासोबतच मातोश्रीवर सुद्धा त्यांनी बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत आणि उद्धव ठाकरे यांना दाऊदपासून नाही तर विनायक राऊतपासून धोका आहे असा थेट टोला सुद्धा लगावला आहे. कॅमेरा पर्सन योगेश कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.